काढून घ्यायचे आहेत. धन्यवाद. ओके, नक्कीच बॅनर प्रत्येकाच्या गावामध्ये झळकल्या पाहिजेत, कारण आदरणीय तुमच्या आमच्या सर्वांचे गोरगरिबांचे दाते सन्माननीय छोटम साहेबांची ही फ्रेम आणि त्याच्यासोबत संपूर्ण टीम आपल्या गावामध्ये हा बॅनर झळकला पाहिजे. पहिला चेंडू जोडता स्टिकच्या जवळून जातो निघून गोळ्याच्या वेगानं डॉट चेंडूची सांगता होते. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज झालाय अमन हंबीर. स्ट्राईक वरती फलंदाज रुपेश स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला किरण. रुपेश आणि किरण ही जोडसाकळ. अमन हंबीर ओव्हर द विकेट मारा. हा जबरदस्त बॅटच्या रनर मध्ये चेंडू घेतला डिफेंड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. दम घुटना टेक तमाशा झाला फ्लॉप. बघा पहिला षटकार मारला होता या फलंदाजानं, नंतर मात्र घुटना टेक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. डॉट चेंडूची सांगता होते गोलंदाज ट्रॅकवर. पुन्हा गोलंदाज आलाय अमन हंबीर. ओव्हर द विकेट मारा. स्ट्राईकला फलंदाज किरण. रुपेश फटका फसलाय नो मॅन लँड मध्ये. चेंडू जाणार सरळ out of the park. Yes, out of the stand, out of the coverage area. षटकार. डान्सर पावसाळ्या चेंडूला खेळून काढलाय. तू कोंबड्याचा पाहिजे कामात आवडतं जरा मातला. 10 मात्र मिळत नाही. धावा झाला स्कोर कार्ड वर 12. बघा 2 षटकार फलंदाज रुपेशा ठोकतोय. अमन पुढचा चेंडू. पुढचा चेंडू तुझा कार्यक्रम होईल. ओम बट स्वाहा बगणी भाग धरी तुझा झाला का पुढचा चेंडू. डान्सर लोकांची फायटिंग चालू आहे. तिकडे ते आमचे मुंबईकर डान्सर सेपरेट आहात, इकडे वेगळेच आहात. हे जोरात आहात, इकडे ऐकत ना अजिबात. प्रत्येकाच्या अंगात जणू काय भूत शिरलाय. जुडून थरथर गडी कापतात. सावरचे वाले बरोबर. का माझे ओळखीच गडी गवलात. काय सांगता नाही शेवटपर्यंत घरी पोहोचवा येतील का काय. यस, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 18 धावसंख्या झाल्या स्कोर कार्ड वर. राकेश नाईक नवीन गोलंदाज ट्रॅकवर आलाय. पंतांच्या डाव्या बाजूने स्ट्राईक वरती फलंदाज किरण जंगम. जोरात गडी बॅट आपटितो. ऐकवा नाही काय करू तर खराय. आल्याच गड्यानं काय झालंय तिकडं काय समजाय मार्ग ना. बघूया काय चेक. पंच निर्णय जोपर्यंत आम्हाला देत नाही ना. यस, आता चेक साठी पंचाने आमच्याकडे कॉल केलाय. बघ आमचं डान्सर कडे जोरात होतात. आता तुम्ही नाचायचा कमी करा नाही दोघे अंबर जा म्हणजे झटकन निर्णय मोकळा. तुम्ही अंबराचे काम आवपटी.
चेक केला जातोय. यस, जो काय निर्णय असेल तो ऑपोजिट टीमला मिळेल. शिवम 11 बामन सुरू आहे. दरम्यान मोक्ष वॉरियर्स दळवे खरोशी याच्यामध्ये हे क्रिकेटचं बॅटल रंगलंय मित्रांनो. आपण पाहतोय चेक केला जातोय. डान्सर चेक घेऊन गेला, सगळीकडे गप झाला, एकदम गप झाला. काय यस शेव केलाय. रन किती पंच? यस सिंगल, एक धाव. बघा त्या फिल्डरचा टाळ्या वाजून कौतुक करा मित्रांनो. काय सुरेख फिल्डिंग, काय जबरदस्त फिल्डिंग. टीमचा कॅप्टन स्ट्राईक मध्ये फलंदाज येतोय. ओ रुपेश. राकेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आहे. काय सुंदर गोलंदाजी करतोय, परंतु त्याच ताकदीचा फटका सुद्धा पाहिला होता. जो आयकॉन आहे किरण आयकॉन आहे आणि त्याने फटका सजवला होता, परंतु त्याच ताकदीची फिल्डिंग आपण पाहिले मित्रांनो साइड स्क्रीनवर. पुढचा चेंडू, ओहो खोलवर पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टरला उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि चेंडूचा जास्त काही संपर्क आला नाही. डॉट चेंडूची सांगता होते. धावा झाल्या स्कोर कार्डवर 19. बघा दुसरे षटक चालू आहे. 19 धावा पाहू शकता आपण स्कोर कार्डवर. शिवम 11 बांब सुरू टीमच्या स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू राकेश नाईक. आता मात्र गड्याल केला तुझा करेक्ट कार्यक्रम. षटकार षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या टोटल स्कोर कार्डवर होते 25. दुसरी षटक चालू आहे. 25 धाव संख्या झाले. गोलंदाजी ट्रॅकवर राकेश नाईक. राऊंड द विकेट मारा. स्ट्राईक मध्ये फलंदाज रुपेश नाईक. नॉन स्ट्राईकला किरण जंगम. हा नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. तो गोलंदाजी ट्रॅकवर मात्र गोलंदाज राकेश नाईक. पुढचा चेंडू, आहा बिलकुल पायरोमेगेन सरळ पायावर चेंडू मारल्याचा गड्यानं. पण काय असं वाटत होता क्लीन बोल्ड होतो का काय. सुंदर फटका, थोडासा स्टेअर केला चेंडूला ऑफ साइडला. सिंगल धावसंख्या प्राप्त आणि सिंगल धावसंख्या होते टोटल 26 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. पुन्हा राकेश नाईक गोलंदाज ट्रॅकवर आलाय. तडाख्या बाद फलंदाज. आता कसा लागली मिरच्या गड्याल. डीजे वाजवा. बत्तीस धावसंख्या झाले. फार मात्र मोक्ष वॉरियर दळवे खरोशी टीमला मीटिंग घेण्यास भाग पाडलाय. ह्या दोन्ही फलंदाजांनी करायचा तर काय गड्याचा करायचा फार मोठा प्रश्न पडलाय. आता मात्र एखादा भगवत गवसाय लागेल तुम्हाला, त्याशिवाय तुम्हाला पर्याय राहिला ना. डॉक्टर नेऊन सगळा खपला काम. डॉक्टर सांगा याला भक्ताकडे आणि काहीतरी जंतर मंतर करा, एखादा विकेट प्राप्त करा. बघूया भगवत कोण आणलाय. कोण भगवत आहे? रुपेश काय का राकेश? गोलंदाजी मार्कवर राकेश आंबीर. हा आता बघूया भगवत कसा आहे. कडवा आहे की साधा आहे. विकेट प्राप्त केला तर समजायचा कडवा भगवत. पुढचा चेंडू, हा काय ना गड्यात दम काय ना, नुसता जीवनालू खर्च केला. पहिला चेंडू व्हाईट. पहिला चेंडू मध्ये करेक्ट कार्यक्रम. व्हाईट बॉल अवांतर धावून भरपटी जाते. धाव संख्या होते टोटल स्कोर कार्डवर 33 धाव संख्या झाले. राकेश
हंबीर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकता, परंतु ब्रेक थ्रो घेणं गरजेचं आहे, एखादा विकेट प्राप्त करणं गरजेचं असणार आहे. पुढचा चेंडू राकेश हंबीर. आता कसा तरी सांगितलं ना, भगवत आणायला लागेल आणि कडवा भगवत ठरला जातो. राकेश हंबीर डीजे वाजवा. जवळजवळ विकेट क्रमांक 350. काय सांगायचं, सगळे काही चोऱ्या होतील. मास्तरची डोक्यातली चोरी कोण ना करायचा. मास्तर तो मास्तरच ना. 350 विकेट आणि 238वी कॅच. काय सांगायचं मास्तरचा हो. म्हणून तर मास्तर मास्तर असतो ना. गुरुजी गुरुजी. राकेश पुढे गोलच्या ट्रॅकवर येतोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. धावा झाला स्कोर कार्डवर 33. तिसरं षटक चालू आहे. हो 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 हो, काय गोलंदाजी पाहतोय. तिखट मारा करतोय. तीखी गेंदबाजी इस मैदान के ऊपर. काय सुंदर चेंडू फेकलाय. यॉर्क डिलिव्हरी ब्रह्मास्त्राचा वापर केला. 34 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. तिसरे षटक चालू आहे. 34 धावसंख्या आपण पाहतोय. सेमीफायनलचा सामना ह्या मैदानामध्ये तमाम प्रेक्षकांचं जे आमचे मायबाप आहेत त्यांचंही करूया स्वागत. अतिथी ते आमचे देव आहेत त्यांचंही करूया शुभ स्वागत. पुढचा चेंडू राकेश हंबीर याचा ओव्हर द विकेट मारा. पुढचा चेंडू आहे. बॅटच्या रडारामध्ये घेतलाय, परंतु फिल्डर सुरेख फिल्डिंग. सुंदर फिल्डिंग. राकेश मात्र थोडासा कमबॅक करताना गुरुजी आपण पाहतोय. टोटल धावसंख्या झाली स्कोर कार्डवर आपण पाहू शकता 35 धावा झाल्या स्कोर कार्डवर. राकेश हंबीर चांगली गोलंदाजी. तर स्ट्राईक मध्ये फलंदाज सुनील पवार. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरला चेंडूला खेळून काढलाय. ताकद संघड्याला कमी आहे वाटतं. जा काहीतरी दूध बीत पाजत असेल. 2 लिटर घेऊन या. गडी उठीला जातो का काय ना बशीला परत विचार करीतो. गाडी ना गवायची आता. टोटल धाव संख्या 36 धाव संख्या. ऑफ साइडला चेंडू खेळून काढलाय. डीप कव्हरला सिंगल धाव संख्या. या सिंगलने मात्र पुढे जाण्याचा थ्रो मात्र कॅरी करता आला नव्हता. कदाचित अजून एक्स्ट्रा धाव मिळाली असती, परंतु एक धाव संख्या होते 37. राकेशने मात्र थांबवून ठेवलाय. राकेशला मी मगाशी म्हटलं एखादा चांगला भगवत आणायला लागल, त्याचा काम मात्र त्यानं करा घेतलाय. पुढचा चेंडू पटका बसला. एलिमिनेशन नाही. क्षेत्ररक्षक आले. काय केला दादा. टांगा पलटी घोडा फरार. आता मार डोकेवात. सूर्य गड्याच्या डोळ्यात आला. चंद्र डुबला. सूर्य निघाला आणि तो सीधा याच्या डोळ्यात शिरला. 39 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. 3 षटकाचा खेळ समाप्त. 18 चेंडूचा खेळ समाप्त. धावा झाला स्कोर कार्डवर. शिवम 11 बामसुर टीमच्या 1 बाद 39. शेवटचं षटक. अंतिम षटक. स्लॉग ओव्हर. झोराळूचा मारामारीचा षटक, कारण शेवटचं षटक. टीपी मीटिंग. गुरुजी मीटिंग. काय झालं की लगेच मीटिंग. काय सांगायचं. मीटिंग करून करून रात चिली. बघा टोटल 82 म्हणजे 82 वा झेल सुटला जातोय. चला मीटिंग संपली. बारीक बारीक बॉलरचे खांदावात नक्कीच तोच असं वाटतं, कारण त्याचेच खांदावात ठेवलाय कॅप्टननं. प्रतीक ठाकूर. प्रतीक ठाकूर तुम्ही बारीक नका समजू. ठाकूर तर जाम मोठा नाव आहे. ठाकूर या दमे देते. बघूया काय करतो ठाकूर. प्रतीक ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचं षटक. अंतिम षटक. आणि ट्रॅकवरती फलंदाज किरण जंगम.
आयकॉन प्लेअर आहे आपल्या समोर, परंतु गोलंदाज प्रतीक ठाकूर. प्रतीक ठाकूर कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक मधला पहिला चेंडू फेकतोय. पहिल्या षटका पहिला चेंडूचा श्री गणेशा ठाकूर. बाबा तुला केला पंक्चर. चेंडू जातो समालोचकांसाठी 1000 रुपये आणि डान्सर साठी 1000 रुपये. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमच्या आमच्या सर्वांचे आदरणीय, आपल्या खऱ्या अर्थानं जी ज्यांना उपमा दिले, आदिवासी दाता ज्यांना संबोधलं जातोय, आदरणीय सन्माननीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून ही आम्हाला देणगी आले, आम्हाला बक्षीस मिळाले. धन्यवाद देतो आमच्या आदरणीय सन्माननीय छोटम शेठ साहेबांना. स्लाब केला आता ठाकूर दादा. पुढचा चेंडू 52 धावसंख्या झाले. चेंडू सरळ शॉर्ट फाईनला खेळून काढलाय. एकदा दुसरी धाव. हा तो इकडे बोटावर करतो, तिकडे बोटावर करतो. ये दोघं काय थांबाय मागताना गेला रन आउट, केले आत्महत्या. बाद कोण आहे पंच? यस, चेक केला जातोय, चेक केला जातोय. सुंदर असं नियोजन आयोजन आम्ही या स्पर्धेची वाहवा का करतो मित्रांनो? अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा, कारण या स्पर्धेला घडवण्याचं काम ज्याने केलंय, नटवण्याचं काम ज्याने केलंय आणि या स्पर्धेला ज्याने पुरस्कृत केलंय, हे तुमच्या आमचे खऱ्या अर्थाने मित्रांनो आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख आणि गोरगरिबांचा दाता ज्याला संबोधला जातोय, सन्माननीय छोटम सेठ यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पुरस्कृत केलंय. आजची शेवटची रात्र. यस, सुनील आउट होतोय, सुनील बाद होतोय, सुनील जाणार बॅक टू डग आउट. दोन्ही किरण, आता परत एक किरण आला वाटतं. काय सांगायचा, भटजी यो ना गेला, दुसरा गेला, नाव ठेवायला यो आला. काय सांगायचा, नाव ठेवाय तो शेवण्यावर गेला था आणि आता आलाय भटजीला विचाराय नाव काय. त्रेपन्न धावसंख्या झाले स्कोर कार्डवर. केतन स्ट्राइक वरती, नॉट स्ट्राइकला किरण आणि गोलंदाज ट्रॅक वर येतोय प्रतीक ठाकूर. प्रतीक ठाकूर पुढचा चेंडू, फुलटा चेंडू दिला होता, हा गिफ्ट दिला होता, परंतु काय झाला, काय झाला, डोक्या वाद मारला. काय सांगायचं, बराच कडा टेन्शन आलाय. नीट रे ना, रेल्वे गाडी पुढे जाशील तू. एक धाव संख्या, एक धावने भर पडली जाते. धाव संख्या बघा, आमच्याकडं विनोदजी पाटील साहेब कळवतायत की मागील जी मुरुड प्रीमियर लीग झाली त्याच्यामध्ये हाफ सेंचुरीचा मानकरी ठरला होता फलंदाज किरण जंगम. क्या बात आहे. बघा रेकॉर्ड आमच्याकडे येतोय. ऑन साइड चेंडू खेळून काढा, मिडवे केला चेंडू चाललाय, सिंगल डबल कन्वर्ट. तीन ती गाडा काम बी गाडा. काय सांगायचा, ती घे गडी कोंबड्या रापीत, पण काय गड्यात गव्हाना वाटतं, पिसाच गवली हातात.
56 धावसंख्या झाली. अब तक 56 धावा झाल्यात. प्रतीक ठाकूर पुन्हा गोलंदाज मार्कवर येतोय. पुढचा चेंडू फुलटा चेंडू होता. काय केला? दमला गडी दमला. इकडं गड्याला अंदाज आला दमलाय गडी. रनआउटची विकेट. काही गरज नव्हती विकेट देण्याची. परंतु ठीक आहे. पहिला इनिंग समाप्त झालाय. धाव संख्या झाली स्कोर कार्ड वर 56. 57 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत मोक्ष वॉरियर्स तळवी खरोशी टीमला. शिवम 11 बामन सुर्वे डान्सर या ठिकाणी आपण या आपले 1000 रुपये कॅश प्राइज घेऊन जायचंय आणि 1000 रुपये कॅश प्राइज देतील तुमच्या आमचे सर्वांचे लाडके आपल्या गोरगरिबांचा दाता ज्यांना संबोधलं जातो. या स्पर्धेचे पुरस्कृत सन्माननीय आदरणीय छोटमसड यांच्या शुभ हस्ते हे रोख रक्कम ही कॅश जे पारितोषिक बाबाजी वाडेकर साहेब यांच्या हस्ते ही कॅश प्राइज देऊन डान्सरला सन्मानित केलं जातंय. ही तुमची मेहनत आहे. बाबाजी वाडेकर साहेबांच्या हस्ते हे कॅश प्राइज देऊन सन्मानित केलं जातं. डान्सर विलाजी मुंबईकर सुंदर असं डान्सर त्यांना या ठिकाणी मंचावर बोलवण्यात आलं आणि सुंदर आज रात्रीमध्ये त्याने आमचं मनोरंजन केलंय. 56 धावा झाल्यात. 57 धावाची गरज असणार आहे. उर्वरित चेंडू असणार आहे 24 आणि 24 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 57. बघूया डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील याच्यावर नंतर एक नेक्स्ट आवाज सुमधुर आवाज आपल्या अलिबाग तालुक्यातील गोड आवाज आमचे मित्र आमचे साथी समालोचक निशांतजी पाटील सर. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण गेले 4 दिवस ऐकलात असे वामनजी दरोडा सर आणि त्यांच्या समवेत आमचे दुसरे समालोचक निनाजी कदम. अलिबागमध्ये येऊन त्यांना 3-4 वर्षे झालीत. खरं तर ते मुंबईला त्यांचं बरंच जीवन त्यांनी व्यतीत केलं आणि आज 4 दिवस खूप चांगल्या पद्धतीने समालोचन करून सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि आमचे तिसरे समालोचक म्हणजे मी स्वतः निशांत पाटील तसेच दरणे गुरुजी 4 दिवस कोरची भूमिका आणि dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग. आमचा आवाज आपल्यापर्यंत अगदी खूप चांगल्या पद्धतीने पोहोचवला. आम्हाला कधीही त्यांना सांगावंसं वाटलं नाही की असं करा तसं करा. त्यांच्याहून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आवाज दिला. असे DJ सौरभ शेरकर यांच्या माध्यमातून ही सिस्टीम पूर्णपणे लावण्यात आली. तसेच अतुल पाटील मराठी उद्योजक होटवडे यांच्या वतीनं आपण समोर LED स्क्रीन लावण्यात आलेली आहे. त्यांचा देखील हार्दिक आभार. आणि या स्पर्धेचा संपूर्ण खर्च हा सन्माननीय छोटम शेट यांनी केलेला आहे. आपण जर अंदाजे पाहायला गेलं तर जवळपास 10 ते 15 लाखापर्यंत हा खर्च ओव्हरऑल गेलेला आहे. बक्षीस जवळपास 3 लाखापर्यंत बक्षीस आहे. त्याच्यामध्ये स्पोर्ट्स सायकल 70-80 हजारचे आहेत. त्यानंतर 2 दिवस जेवणाची व्यवस्था टी शर्ट साठी जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये संपवलेत. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल बजेट पाहायला गेलं तर 10 ते 15 लाखापर्यंत हे बजेट या आदिवासी प्रीमियर लीगचं गेलेलं आहे. आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये सुद्धा तुम्हाला अशा मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या वतीनं पाहायला मिळणार आहेत. येस. आणि त्यांनी थंब सुद्धा मला दाखवलाय. आणि नक्कीच रायगडमध्ये जी जिल्ह्याची जर आदिवासी प्रीमियर लीग झाली तर अजून सुद्धा या ठिकाणी सर्वांना चान्स मिळेल आणि ते सुद्धा स्वप्न छोटम शेट पूर्ण करणार. वळूयात मॅच कडे. पहिलाच बॉल. पहिल्या बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला. एक धाव केली. कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉल वरती 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. सुरुवात चांगल्या पद्धतीने झालेली आहे कारण टार्गेट 57 धावेंचं येथे धाफलकावरती पूर्ण केले. म्हणजेच 57 धावा आता काढायच्या आहेत दळवी खरुशी संघाला. सलामीची जोडी मैदानावरती राकेश नाईक आणि राकेश हंबीर अशी जोडी मैदानावरती. मोठा फटका खेळायचा होता. परफेक्ट टायमिंग नाहीये आणि ते मात्र दुसराच बॉल येते डॉट. आणि त्यानंतर अजून एक छोटम शेटच्या वतीनंच मी सर्वांना विनंती करतोय की 23, 24, 25 या 3 दिवसाची एक भव्य दिवस स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे आणि त्याचा सर्व लुक
तुमच्या समोरच आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र सरळ गेलाय. ओहो, बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. बजेट आहे या स्पर्धेचं आणि 3 गटांमध्ये आपण ती स्पर्धा खेळवणार आहोत. 1,25,000 रुपये बक्षीस आहे, 75,000 आणि 50,000 असं बक्षीस आहे आणि एकंदरीत खर्च मित्रांनो जवळपास 50 लाखापर्यंत या स्पर्धेचा केलाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे आणि इथे मात्र ओहो, कॅच ड्रॉप केला मैदानावरती. आता दरडसर असते तर काहीतरी वेगळे शब्द वापरला असतं. उपटी घाला याच्या ना काय, आम्हाला ती काय भाषा जमत नाही, पण खरोखर त्या भाषेमध्ये मजा आहे. छोटम शेटला स्वतःला सुद्धा ऐकायला आवडते. नक्कीच तुमच्यापर्यंत एक माईक पुन्हा एकदा मी सोपवणार आहे, कारण पण खरोखर प्रेमळ माणसं आहेत सर्व. खूप चांगल्या पद्धतीने जशी तुम्ही क्रिकेटमध्ये एकी दाखवलीत तशी तुमच्या समाजामध्ये सुद्धा एकी दाखवा. हे फार महत्वाचं आहे. फक्त क्रिकेटमध्ये एकी नको, समाजामध्ये एकी दाखवा. मॅचकडे वळूयात. पहिल्याच षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. मोठा फटका, परफेक्ट टायमिंग नाहीये. बॅट फक्त फिरवली जाते, बॅटचा फ्लो देखील चांगला आहे, परंतु कनेक्शन नाहीये. याला काहीच मात्र अर्थ नाहीये, कारण प्रत्येक बॉल बॅटवरती घ्यावा लागणार आहे. 20 बॉल मध्ये तुम्हाला आता 47 धावा मात्र पूर्ण करायच्या आहेत. 19 बॉल शिल्लक आहेत आणि 19 बॉल मध्ये 47 धावा पूर्ण करायच्या आहेत. 10 धावा धाफलकावरती आल्यात. एकंदरीत 57 धावेंचं टार्गेट हे मात्र पूर्ण करायचं आहे. दोघही फलंदाज शेवटला क्षणापर्यंत इथे राहिले तर ही मॅच दळवी खरोशी संघ आरामात जिंकेल. परंतु नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर गोलंदाज सुद्धा तितकेच बलवान आहेत, सामर्थ्यवान आहेत. ते पोटेन्शियल, ती गुणवत्ता, ते कौशल्य गोलंदाजाकडे आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. चांगला फटका फर्स्टला, मिड ऑफला इथे क्षेत्ररक्षक तयार, फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. धाफलकावरती 10 धावा आलेल्या आहेत आणि 18 बॉल मध्ये 47 धावांची गरज आहे. गेले 3 दिवस छोटम शेट मी फक्त लाईटचा खर्च सांगत आहे, परंतु मध्यंतरी मी विनोद पाटलांना विचारले की विनोद पाटील मैदानाला किती खर्च झाला, तर जवळपास 2 कोटीच्या आसपास हा मैदानाला खर्च झालेला आहे. हजारो डंपर असतील किंवा त्याच वेळेला लॉनचं काम असेल, इतर बरीचशी कामं, व्यासपीठ बांधणं असेल या ठिकाणी, किंवा त्याच वेळेला साईडला कंपाऊंड वॉल आहे. म्हणजे टोटल जर आपण पाहायला गेलं तर जवळपास 2.5 कोटीच्या आसपास हा एकंदरीत मात्र खर्च केलाय. आणि छोटम शेठ नेहमीच म्हणतात की मी जर 100 रुपये कमवत असेल तर त्यातले 90 रुपये हे जनतेचे आहेत, 10 रुपये माझे आहेत. हे देखील नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो छोटम शेठसाठी. एखाद्या नेत्याने विचार केला असता एवढं काय करायची गरज आहे, आपल्याला ठेवू ना 7 पिढ्या बसून खाऊ, पण नाही, जनसेवा ही ईश्वर सेवा या उक्तीनुसार छोटम शेठचं नेहमीच काम राहिलंय. पुढे एकदा मॅच कडे होऊया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 10 धावा धाफलकावरती आल्यात आणि आता येणारे 18 बॉल मध्ये 47 धावांची गरज आहे. 47 रन्स रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. सेकंड ओव्हर नाउ स्टार्ट अँड बॉलर इज रुपेश नाईक. नाईक जवळपास 90% आपण बघितले आदिवासी समाजामध्ये फक्त नाईकच नाव आहेत. कोण भटजी होता माहित नाही मला, नाईक आणि वाघमारे, पण नाईक जास्तच आहेत. हा, आमचे संदेश नाईक फॅमिली घेऊन जवळपास 4 दिवस येत आहेत. संपूर्ण फॅमिली त्यांची 4 दिवस, त्यांना बेस्ट फॅमिली ऑफ द टुर्नामेंट दिला पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने आनंद घेतला. त्यांचा संघ सुद्धा फायनल मध्ये गेलाय. अजून काय पाहिजे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनला मात्र चेंडू गेलाय, सीमा पार, येतोय षटकार.
तरी चर्चा केली, विदाऊट पॉवरनी सगळं चाललंय का ते घेतच नाही, पूर्ण नील आहेत, हे महत्वाचं आहे. मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न फसलाय, पंचांकडे दाद मागितलंय आणि खूप चांगल्या पद्धतीने साथ मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 17 धावा धाफलकावरती आल्या, 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आता येणारे 17 बॉल 40 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 40 धावा. विनिंग पर्सेंटेज आपण 50-50% देऊया. दोनही संघ इथून मात्र आपण जिंकण्याचा आशावाद मात्र निर्माण करू शकतात. ओहो, आडवं बॅटिंग करण्याचा प्रयत्न इथे मात्र फर्स्ट आहे. डॉट बॉल मैदानावरती आलाय आणि खऱ्या अर्थानं इथे प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर टाकण्याचं मात्र काम केलंय. तसेच मित्रांनो, या स्पर्धेसाठी ज्याने 4 दिवस खूप चांगली मेहनत घेतली असे जिल्ह्याचे अध्यक्ष आदिवासी संघटना भगवानजी नाईक. पुन्हा एकदा वयात आपण पुन्हा एकदा मॅच कडे. चेंडू सीमा पार, येतोय षटकार. नाईक साहेब या स्पर्धेमध्ये सुद्धा ज्यांचं महत्वाचं योगदान राहिलं आणि त्यांच्या वतीनं विलाजी मुंबईकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. उद्या रविवार आहे म्हणजे आजचा भेटतो उद्या तुम्हाला. हा दिवस सुटलाय. पुन्हा एकदा मैदानाकडे. मोठा फटका मारायचा होता, पाठवलाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द रोप, ब्रँडेड षटकार. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 बॉल मध्ये 19 धावा दिल्यात, म्हणजे 3 षटकार आणि 1 वाईट बॉल. आता समीकरण 14 बॉल मध्ये 28 धावेची गरज. 200च्या स्ट्राइक रेटनं इथे आता बॅटिंग ठेव करायची आहे. फलंदाज जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. राकेश नाईक दळवी खरुशी संघाचा एक बाइंडिंग फॅक्टर आहे. जेव्हा आपल्या संघावरती संकट येते त्या संकटाला खऱ्या अर्थानं एक संकट मोचक म्हणून ज्याची कामगिरी राहिली. ओहो, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल झाला नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल गेला. एक सिंगल धाव केली कंप्लीट. एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत. महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मधून जिंकणारा संघ हा सुवर्ण संदेश 11 वाघोळी या संघासमोर फायनलची मॅच खेळणार आहे आणि तदनंतर आपल्याला मिळणार आहे या स्पर्धेमधील सीझन 3 मधील चॅम्पियन संघ. त्यासाठी हा 8 चालू आहे. बघा, वाघोळी संघाचा मला दर्णे गुरुजी इतिहास सांगत आहेत की पहिल्या पर्वाला सुद्धा त्यांनी फायनल मारला होता, दुसऱ्या पर्वाला सुद्धा त्यांनी फायनल मारला होता आणि आता जर फायनल मारला तर हॅट्रिक होणार आहे. म्हणजे नक्कीच नाईक फॅमिली समालोचकांना सुद्धा पार्टीला बोलवेल अशी आशा आहे मला. विनोदाचा भाग होता. पुन्हा एकदा मैदानाकडे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या हा एकदम पण समोर जाऊ नका नाही तर मॅच थांबेल परत. तर दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा, सेकंड ओव्हर मध्ये 26 धावा खर्च केल्या आणि आता जिंकण्यासाठी आपण समीकरण पाहिलं तर 12 बॉल 21 धाब्यांची गरज आहे.
12 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज आहे. फलंदाज कमाल केले ते म्हणजेच राकेश नाईकनं आणि त्याच वेळेला केतनने सुद्धा कमाल केले. एक मोठा फटका आलेला आहे. 12ला 21 आता पूर्ण करायचे आहेत. पुन्हा एकदा सुपर ओव्हर तर या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाले नाहीये, परंतु या उरलेल्या 2 सामन्यांमध्ये पाहायला मिळेल का हे प्रश्नचिन्ह आता उभं राहिले. 12ला 21 कंप्लीट करायचे आहेत. आता इथून जर बामणसुरे संघाला जिंकायचं असेल तर यू हॅव टू फोकस ऑन विकेट. तुम्हाला विकेट प्राप्त करायचे आहेत. विकेट जर घेतल्यात तरच प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर येईल, परंतु ही पार्टनरशिप अशी सुरू राहिली तर ही धावसंख्या कमी बॉल मध्ये मात्र जिंकवतील. 12 बॉल्स आहेत, 21 धावा पूर्ण करायच्या आहेत. ऑन साइडला व्ह्यू रचना पाहिली तर एक लॉंग ऑन आहे, एक काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, एक स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. पहिलाच बॉल बॅकफुटला गेला, अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला पकडला कॅच, फलंदाज बाद. बघा दौडसर सुखाचा संसार चालू होता आणि अचानक वीज कोसळावी आणि संसार उद्ध्वस्त व्हावा असं आता दळवी खरोशी संघाचं झाले. चांगला बॅटिंग करणारा फलंदाज मैदानातून तंबूत परतल्यानंतर पुन्हा एकदा प्रेशर हा बॅटिंग करणाऱ्या संघावरती ट्रान्सफर झालाय, परंतु जोपर्यंत 5 ते 6 नंबर पर्यंत चांगली फलंदाजी आहे. आपण अनालिसिस पाहिलं तर दळवी खरोशी संघाचं ज्याच्या बॅट मधून चौकार षटकार आपण पाहिलं किंवा त्याला ऍज अ पिंच हिटर म्हणून म्हणूया असा मैदानावरती प्रवेश करतोय आदिवासी समाजाचा सिव्हिल इंजिनियर चेतन मैदानावरती आता गेलाय स्ट्राइक एंड वरती. आम्हाला अभिमान आहे. मी अगोदर गेल्या वर्षी त्याचा इथे आपण भव्य दिवस सत्कार सुद्धा केला. मी सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहे आणि माझा मित्र चेतन तो सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहे, त्याच्यामुळे आमची जोडी जरा चांगली जमते. आणि गोलंदाज केतन वाघमारे पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केलंय. येणारे 11 बॉल आता 21 धावा पूर्ण करायचे आहेत. तर गोलंदाज किरण जंगम हा मात्र आलेला आहे. पहिलाच बॉल विकेट्स प्राप्त केलाय. आता स्ट्राइक एंड वरती चेतन पवार. ओहो, यावेळेस बॅकवर्ड पॉइंटला मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे, परंतु पंच मात्र नक्कीच कोणताही रिस्पॉन्स नाहीये. डॉट बॉल मैदानावरती आलाय. समीकरण आता थोडं कठीण होत असताना 10 बॉल आता आपल्याकडे शिल्लक आहेत आणि 10ला 21 कंप्लीट करायचे आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी जे कोल्ड ड्रिंक्स आपल्याला मिळत होतं अर्थातच वेगवेगळ्या फ्लेवरचं, तर जो मालक आहे तो स्वतः त्या ठिकाणी ग्लास गोळा करतोय. त्याचा धंदा होता आणि त्याची ती जेवढे काही ग्लास पडे तो स्वतः उचलतो. एकदा जोरदार आवाजाच्या मित्रांनो, हे खऱ्या अर्थानं ही समाजसेवा असते. कारण बरेचसे धंदेवाई मी बघतोय त्यांचा कचरा तसंच टाकून जातात ते, पण तू असं नका करू. येथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चिटूला पाठवले पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला बाउंड्रीच्या हिटर म्हणून ज्याची ओळख आहे तो चेतन पवार. पवार म्हटलं की पॉवर, आणि ती पॉवर आता त्याच्या अंगामध्ये आहे. आणि एक षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 42 आकड्यावरती पोहोचलेली आहे. 9 बॉल मध्ये 15 धावा पूर्ण करायच्या आहेत. 9 चेंडू आणि 15 धावा. चांगल्या मोक्यावरती एक मोठा फटका आलेला आहे. प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर ट्रान्सफर करण्याचं काम केलंय. किंबहुना आम्ही जिंकू शकतो हा आशावाद त्याने आता निर्माण केलाय. नाव आहे अर्थातच दळवी खरोशी संघाचा चेतन पवार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा किरण जंगम बॅकफुटला गेला, बॅटला आता स्लाइस केलंय, चेंडूला बॅकवर्ड पॉइंटला पाठवलंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
चेतन पवारने एक षटकार आणि एक चौकार लगवल्यानंतर मॅचला पूर्णपणे कलाटणी मिळाली, मॅच पूर्णपणे टर्न झाली आहे आणि आता 8 बॉल मध्ये 11 धावा पूर्ण करायच्या आहेत. 8 बॉल 11 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ओहो, टप्पा पर्यंत स्लाइटली टर्न होतोय बॉल. फलंदाज चेंडू मारता नाही आला की वाईट मागतोय, हे गळत आहे कारण मोठा फटका मारायचा आहे, परंतु इथे मात्र चेंडू बॅटचा कनेक्शन झालेलं नाहीये. 7 बॉल 11 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. एखादा मोठा फटका आला तर समीकरण सोपं होऊ शकेल, परंतु बामणसोडे संघाला ती न देण्याची गरज. शेवटला जर 6 बॉल मध्ये 10 धावा राहिल्या तर ही मॅच दोनही संघांकडे मात्र जाऊ शकेल. 7 बॉल 11 धाव्यांची गरज आहे. अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. व्यूहरचना इथे पुन्हा एकदा सजली आहे. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, वाईट मागितलाय, परंतु इथे आता 6 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज. दर्णे गुरुजी, ज्या प्रकारे प्रेक्षकांना सामना पाहिजे होता त्याच प्रकारचा सामना पाहायला मिळतोय. वन साइड मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळत नाहीये. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष असणार आहे. 6 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज असताना आता शिवम 11 बामणसोडे संघ कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवणार आहे, किंबहुना कोणत्या गोलंदाज हे चॅलेंज आपल्या अंगावरती खेचून घेणार आहे. जिथे 6 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज असताना आता प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकावा लागणार आहे. प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यामध्ये संकट येत असतात, प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच चॅलेंजेस येत असतात. त्याच्यामुळे तिथे परफॉर्मन्स दाखवणं हे फार गरजेचं आहे. वेगवेगळे अचीवमेंट तुम्हाला करायचे आहेत, कारण असं म्हटलं जातं की सक्सेस इज नॉट परमनंट, फेल्युअर इज नॉट फायनल. त्याच्यामुळे नेव्हर स्टॉप युअर वर्किंग आफ्टर सक्सेस अँड नेव्हर स्टॉप वर्किंग युअर ट्राईंग आफ्टर युअर फेल्युअर. त्याच्यामुळे तुम्हाला जर इथे जिंकायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न चालूच ठेवायचे आहेत आणि ते प्रयत्न आता इथे दोनही संघांना करावं लागणार आहेत. येणारे 6 बॉल 11 धाव्यांची गरज असताना अंतिम क्षण केतन वाघमारे मैदानावरती आलाय. 6 बॉल 11 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल असे राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. मोठा फटका मारायचा होता, डीप स्क्वेअर लेगला बॉल गेला, 1 धाव केली आहे कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत. 5 ला आता 10 पूर्ण करायचे आहेत. सेमीफायनलची मॅच आदिवासी प्रीमियर लीग अलिबाग आणि मुरुड या 2 तालुक्यांमधून ऑक्शन जेव्हा झालं होतं तेव्हा खेळाडूंना सिलेक्ट केलं होतं आणि आता पाहता पाहता ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आली. तब्बल सीझन 3 आपण या ठिकाणी छोटमशेट यांच्या माध्यमातून खेळवलेला आहे. येणारे आता 5 बॉल 10 धाव्यांची गरज. एखादा मोठा फटका दळवी खरुशी संघाला इथे नक्कीच मॅच मध्ये आणेल, परंतु तो फटका न देण्याची गरज बामणसोडे संघाला. केतन वाघमारे अंतिम ओव्हर, पहिल्याच बॉलवरती 1 धाव आली आहे. तर स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा पिंच हिटर आलाय चेतन पवार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कॅच पकडलाय फलंदाज बाद. तर एकच मुंबईकर उत्पन्न झाला. आता विकेट आली तर अजून 2 मुंबईकर आलं, 3 झाले. आता अजून विकेट गेले की अजून 5 होतील. 4 बॉल 10 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज संजय मैदानावरती आलाय. संजय म्हटलं की संजयकडे ती कपॅसिटी, ते पोटेन्शियल आहे. कित्येक मॅचेस त्यांनी मात्र जिंकवलेले आहेत. त्याच्यामुळे आता या मॅचेस मध्ये त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी आहेत. दळवी खरोशी गावातील संपूर्ण सपोर्टर आपल्याकडे आशेने बघतायत. जिथे जिंकण्यासाठी येणारे 4 बॉल 10 धाव्यांची गरज. आखू टप्प्याचा बॉल पाठवलाय सरळ बॉडी लाईनच्या बाहेर, षटकार. आता 3 बॉल मध्ये 4 धावा पूर्ण करायच्या आहेत.
कधी सामना इकडे कधी सामना तिकडे, इकडे तिकडे झालंय आणि अंपायर्स आमची चर्चा करतात की सुपर होईल का. सुपर ओव्हर झाली तर अजून इंटरेस्टिंग मोड मध्ये मॅच. 3 बॉल 4 धावांची गरज. केतन वाघमारे मैदानावरती. ओहो मैदानावरती काय घडलंय. ओहो वाईट बॉल. पंच नाराज झालेत. वाईट लाईनच्या बाहेर बॉल होता. आता बॉल टू रन्स आलेले आहेत. 3 बॉल 3 धावांची गरज. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर आहे. ती मात्र सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 3 बॉल 3 धावांची गरज. ओहो या वेळेस मात्र पुन्हा एकदा वाईट लाईनला मात्र हा चेंडू पकडून टाकलाय. पुन्हा एकदा 1 धाव खर्च केली आहे. आता 3 बॉल 2 धावांची गरज. सुवर्ण संदेश 11 व दळवी खरोशी या संघाने आपलं पाड थोडस जड करताना दिसत आहेत. किंबहुना गोलंदाजीने 2 धावा बहाल केल्या आणि म्हणूनच पूर्णपणे वापसी केले दळवी खरोशी संघानं. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. आता येणारे आपल्याकडे चेंडू असतील ते म्हणजेच 2 आणि 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. काय घडणार मैदानावरती शेवटल्या क्षणापर्यंत कोणाच्या बाजूने हा सामना जाईल याचा काही नेम लावता येत नाही. बऱ्याच जणांनी प्रेडिक्शन लावली त्यांची फेल झालीत कारण मॅच अजून संपलेली नाहीये. 2 बॉल शिल्लक आहेत. सुपर ओव्हरच्या आशा लागल्या आहेत. आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. चांगला बॉल. कॅच होणार का. कॅच होणार का. कॅच पकडलाय फलंदाज बाद. बघा कबड्डी मध्ये सामना जर टाय झाला तर कोणीही रिस्क घेत नाही. सामना टायवरच सुटते. बरोबर आहे. आता इथे पण दळवी खरोशी पहिलं काय बघणार की 1 रन काढायची आणि सुपर वरती जर 2 भेटल्या तर 2 घ्यायच्या. परंतु पहिल्या त्यांचा माइलस्टोन काय असेल की मला 1 धाव घ्यायची आहे. आता पाहूया कसं होणार आहे मैदानावरती. कबड्डी मध्ये सामना टायवर घालतात मग 5-5 रेड होतोय मग त्याच्यानंतर गोल्डन रेड. आता क्रिकेट मध्ये तुम्हाला तसं नाहीये. क्रिकेट मध्ये पण तसंच आहे. समजा सुपर ओव्हर झाली पुन्हा एकदा टाइम झाली की पुन्हा एकदा सुपर ओव्हर. तर चला एकदा सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही मित्रांनो. टाळ्या तरी वाजवा. पहिली सुपर ओव्हर बघायला मिळेल कदाचित. हा आमचे राजेश पाटील वारंवार बोलतायत त्यांना इथे 12 पर्यंत राहायचं आहे. 1 बॉल 2 धावांची गरज. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगला चांगला फटका. कॅच होणार का. कॅच होणार. कॅच सोडला आणि मैदानावरती मॅच मात्र सुटली.